मध्ये आपण काय करतो हां काढा. ही जे लागते ना ही नाहीच खाली येते बंद ही साईड काढली पाहिजे. करा म्हणजे कसं करायचं ही ठरवायचं ना ते तुम्ही ठरवायचं ना ते तुमच्यावर टाकाल नाही. कुणाला कमी द्यायची नव्हती आता हे काय आज झाले व्हिडिओ यांना परमिशन दिली तुम्ही? नाही नाही चांगलं मारलं की नाही म्हणते मागला गोड करू माझी आहे तुम्हाला ऍक्सेप्ट करता येईल का? उद्यापासून मोहीम चालू द्या काय ठेवणार सगळ्यांना काढेल नियम सगळ्यांना सारखं कुणाचं ठेवायचं कुणाचं नाही सगळ्यांचं काय करायचं छत्रपती शिवेंद्रराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेले 2-3 महिने म्हणजे जो बॉम्बे रेस्टॉरंटकडून कोयनाकडे जाणारा रोडचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं ह्या रोडला म्हणजे गोडलीतनं कोयनाकडे जाणाऱ्या ह्या रोडवर ट्रॅफिकचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. इथं 2-3 स्कूल आहेत त्यामुळे जाणाऱ्या लहान मुलांना स्कूलच्या सोळा टायमिंगमध्ये मुलं काय वेळेत पोचत नाही आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्याचा विचार करून आज आम्ही नगरपालिका तसंच आपले वाहतूक शाखेचे PI माने साहेब तसंच PWDचे अधिकारी आणि नगरपालिका अशी आज आम्ही मोहीम करून पाहणी केलेली आहे. प्रथमदर्शनी जे काम आम्ही चालू करणार आहे ते जे काही टपऱ्या किंवा जे बाहेर अतिक्रमण जे आलेलं आहे म्हणजे टपऱ्या लागलेला असू दे किंवा कोणाचे काही दुकानं छोटी छोटी दुकानं आहेत पार्किंगचे विषय आहेत हे जर आत्ता आम्ही थोडंसं मार्गदर्शन सगळ्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे. त्याप्रमाणे सोमवारी याचं ॲक्च्युअल काम चालू होईल. आता आपण वरनं जो क्रॉसिंगचा इथे पुणे म्हणते कोल्हापूर ते कोयनाका हे सरळ मार्ग इथं जे शाहूनगरमधनं वरनं येणार ट्रॅफिक आणि कल्याणीकडनं वर शाहूनगर जाणं ट्रॅफिक याला आपण बॅरिगेटिंग घालून ते क्लोज करतोय आणि त्याला पर्यायी रोड आपण ह्या दवाखान्यापासून आपली जी पाणी टाकी तिथनं खाली तिथनं पर्यायी आपण रोड चालू करतोय. तसं तिथनं खालच्या या कॉलनीतून स्कूलपाशी कल्याणी शाळेपाशी निघणार आहे. असे 2-3 निर्णय महत्त्वाचे आम्ही आज इथं घेतलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन सोमवारपासून चालू होईल. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की
सगळ्यांनी आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं आणि हे सहकार्य केलं तुम्हालाच होणारा खोळंबा, तुम्हाला होणारा उशीर याचा मार्ग निघेल. सातत्यानं गेले कित्येक दिवस झालं साईबाबा मंदिर चौक म्हणजे पोहे नाका ते गोडली नाका आणि गोडली नाका ते अजिंठा हॉटेल ते कोल्हापूर रस्ता, त्या रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होतं आहे आणि अतिक्रमणाबरोबरच पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो आणि जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी असेल, महिला असेल, पादचारी वर्ग असेल त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो आहे. यासाठी माननीय नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे अधिकारी मानेसाहेब, सर्व नगरपालिकेचे आमचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक या भागातील यांच्या माध्यमातून या ठिकाणची पाहणी केली. या पाहणीमध्ये यापूर्वी जसा याचा आराखडा आपण कच्चा तयार केला होता त्या कच्च्या आराखड्याचं इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मोहीम होती. या मोहिमेच्या माध्यमातून सोमवारपासून मी आज विनंती करतो गोडली भागातील सर्व नागरिकांना, त्याचबरोबर गुत्तेदारक वगैरे यांना की जिथं आपलं अतिक्रमण असेल ते आपण स्वखुशीने काढून घ्यावं. नगरपालिकेनं काढण्याची कारवाई करायची आपल्यावरती वेळ आणू नका, कारण हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही तितकाच महत्त्वाचा. लहान मुलांना जे आई वडील शाळेत सोडायला जातात किंवा लहान मुलं येत असतात, सायकलून येत असतात, त्यांना फार मोठा धोका होऊ शकतो. आपण सातत्यानं बघतो की गोडली चौकामध्ये जर उभं राहिलं आणि तिथून जर शाळा सुटायच्या वेळेस आणि भरायच्या वेळेस जर बाहेर पडायचं झालं तर एक तास आपल्याला या लाईनमध्ये उभं राहावं लागतं. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या दोघांनी पण आम्हाला सांगितलं होतं की याबाबत ठोस कारवाई नगरपालिकेच्या माध्यमातून करावं. आज लोकांचा, पादचाऱ्यांचा, त्याचबरोबर वाहतूक डिपार्टमेंटचा सहकार्यानं आज ही मोहीम आपण पाहणी दौरा आपण केलेला आहे. त्या पाहणी दौऱ्याच्या दृष्टिकोनातून सोमवारपासून ही जी मोहीम चालू होईल आणि या संपूर्ण भागातील वाहतूक सुरळीत कशा पद्धतीने यावर ट्रॅफिक त्याचबरोबर सातारा नगरपालिका यांच्या दोघांच्या माध्यमातून नियोजन केलं जाईल आणि या नियोजनाचा कुणालाही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून केलं जाईल. माझी पुन्हा एकदा विनंती राहील या भागातील अतिक्रमणधारकांना की आपलं अतिक्रमण स्वतःवर काढून घ्या, आपल्यावरती अतिक्रमण काढण्याची वेळ येऊ देऊ नका अशी मी पुन्हा विनंती करतो. आणि आमच्या या मोहिमेत सर्व गोडलीवासियांनी, शाहूनगरवासियांनी, त्याचबरोबर पूर्व भागातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावं. माननीय नगराध्यक्षांनी एक ठोस पाऊल उचललेलं आहे जेणेकरून सातारा शहरातील नाही तर या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, त्यास आपलं सहकार्य असावं ही विनंती.